वक्फ सुधारणा विधेयकावरील तरतुदींवर संयुक्त संसदीय समितीसमोर मतदान पार पडलं। आज झालेल्या वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातील संयुक्त समितीच्या बैठकीत एनडीएकडून आलेल्या 14 सुधारणा मंजूर करण्यात आल्या, तर विरोधकांनी मांडलेल्या 44 सुधारणा फेटाळल्या गेल्या। मंजूर करण्यात आलेल्या 14 सुधारणा या सत्ताधारी भाजप आणि एनडीए आघाडीतील इतर मित्रपक्षांकडून मांडण्यात आल्या होत्या। दरम्यान मतदानाला शरद पवारांचे खासदार, आम आदमी पक्षाचे खासदार हे अनुपस्थित होते। विरोधी खासदारांच्या या गैरहजेरीवर शिवसेना शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार टीका केली। सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कायम वक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका घेतली। वक्फ बोर्ड रद्द करा ही त्यांची मागणी होती। शरद पवार गटाचे खासदार महत्त्वाची जी बैठक होती यावरती मतदान होतं, त्या मतदानाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि त्यांनी नरोबा कुंजीरोवा ही जी भूमिका घेतलेली आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बळीचा बकरा त्यांनी केलेला आहे। शिवसेना उभाटा हे जे नाव लावतायत त्यातलं शिवसेना नाव कृपया त्यांनी काढून टाकावं। शिवसैनिक म्हणण्याच्या योग्यतेचे आपण राहिलेले नाही आहात। आपण आपल्या पक्षामध्ये मुस्लिम लीग वगैरे असा शब्द एखादा ॲड केलात तर खूप बरं होईल, कारण आपण त्या दिशेने चाललेले आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।